स्टार्ट रेकॉर्डिंग. तर मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये फॉरेन की आणि प्रायमरी की हे डिटेलमध्ये समजून घेणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यानंतर जॉईनचा ॲक्च्युअल मिनिंग समजेल. ठीक आहे. पण त्याआधी खूप साऱ्या कीच्या प्रकार असतात, ते आपल्याला डिस्कस करायचे असतात. नंतर अल्टर टेबल वगैरे हे केल्यानंतर जॉईन्स हा पार्ट येत असतो. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की मी जॉईन्स घेणार आहे, पण त्यानंतर आपला सिलेबसचा एकदा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला इथे सांगतो की टोटल आपला एसक्यूएलचा सिलेबस कसा असणार आहे, कशा वेळेने आपण सगळ्या गोष्टी करणार आहे. या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या की एसक्यूएलचा पूर्ण सिलेबस कसा आहे, काय कसं आहे, तर तुम्ही डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण काय करू शकता, इथे गोष्टी अनालाइज करू शकता, स्वतः शिकू शकता. ठीक आहे. 2 मिनटं मी फक्त सिलेबस इथं बघतो. मी AML कलेक्शन होईल एसक्यूएल होल सिलेबस. तर याला मी ओपन करतो आपल्या मायक्रोसॉफ्ट एजमध्ये. तर सगळ्यात पहिलं बघा, आपण जे पहिले लेक्चर घेतलं होतं त्याच्यामधल्या डे 01ला मी तुम्हाला काय शिकवलं होतं, इंट्रोडक्शन टू एसक्यूएल अँड पोस्ट एसक्यूएल. त्यानंतर आपण काय शिकलो होतं की याच्यामध्ये इन्स्टॉलेशन आपण केलं होतं. नंतर टेबलमध्ये आपण डेटा टाईप्स आणि कन्स्ट्रेंटचं इंट्रोडक्शन घेतलं होतं. सगळे डेटा टाईप ऑलमोस्ट आपण डिस्कस केले होते. यामधले जर काही डिस्कस नसेल झाले, जसे की ते तुम्हाला जिथे जिथे यूज होईल, जिथे जिथे प्रोजेक्टमध्ये यूज होईल तिथे तिथे मी सांगून देईल. नंतर क्रड ऑपरेशन शिकवलं होतं, ज्याच्यामध्ये टेबल क्रिएट कसं करतो आपण, इन्सर्ट कसं करतो, नंतर सिलेक्ट कसं करतो, अपडेट कसं करतो, डिलीट कसं करतो, या सगळ्या गोष्टी मी ते शिकवलेल्या आहेत. त्यानंतर फिल्टरिंग डेटासाठी डेटा फिल्टर कसा करतो आपण, त्यासाठी मी तुम्हाला वेअर क्लॉज इथे शिकवलेला होता. वेअर क्लॉजमध्ये आपण खूप सारे ऑपरेटर इथं बघितले, अँड, ऑर, नॉट, नल, लॉजिकल ऑपरेटर बघितले, काही स्पेशल ऑपरेटर बघितले जसे की बिटवीन, नॉट बिटवीन, इन, नॉट इन, लाईक, आय लाईक, नॉट लाईक. नंतर वाईल्ड कार्ड्स म्हणजे की पर्सेंट आपण ऑपरेटर बघितलं. त्यानंतर आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग बघितलं. ॲग्रिगेट फंक्शन आपण बघितले. आणि कालच आपण काय बघितलं, ग्रुप बाय, हॅव्हिंग आणि वेअर आणि ग्रुप बाय, आणि त्याच्यामध्ये काही आपण ॲग्रिगेट फंक्शन पण यूज केले होते. ऑब्विसली ग्रुप बाय मध्ये आपले हे यूजच होता, कोणते, ॲग्रिगेट फंक्शन. तर आज आपल्याला शिकायचे त्याच्यामध्ये डे 09 आहे आपला काय, प्रायमरी की आणि फॉरेन की. त्याच्यानंतर आपण अदर कीज आपण डिस्कस करणार आहे, कॅन्डिडेट, अल्टरनेट, कंपोजिट, सुपर की. आता तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारता, इम्प्लिमेंट नाही करायला लावत कोणी, पण तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर अल्टर टेबल, अल्टर की जसं की ॲड कॉलम, ड्रॉप कॉलम, रिनेम कॉलम, अल्टर. नंतर अल्टर टेबल विथ अ कन्स्ट्रेंट की प्रायमरी की सोबत कसं करतो आपण. नंतर जॉईन्स असतं आपला, इनर जॉईंट, लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट, फुल जॉईंट, सेल्फ जॉईंट, क्रॉस जॉईंट, हे सगळे जॉईंट आपल्याला करायचे. त्याच्यानंतर सेटचे ऑपरेटर असतात, ज्यामध्ये आपण काय शिकतो की युनियन, युनियन ऑल, इंटरसेक्ट, एक्सेप्ट. एसक्यूएलचे फंक्शन असतात, काही स्ट्रिंग फंक्शन असतात जसं की अप्पर, लोअर, कॉन्कॅटेशन झालं, न्यूमेरिक फंक्शन असतात, डेटा आणि टाइमचे फंक्शन असतात. नंतर केस एक्सप्रेशन असतात, सिंपल केस, सर्च केस, असे खूप सारे डेटाबेस ऑब्जेक्ट असतात. त्याच्यामध्ये काय काय शिकतो आपण, व्ह्यूज असतं, इंडेक्सेस असतं. नंतर सिक्वेन्स आणि आयडेंटिटी. आणि ॲडव्हान्स एसक्यूएलमध्ये येतं तुमचं सबक्युरीज. सबक्युरीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. नंतर कॉमन टेबल एक्सप्रेशन, त्याच्यानंतर येतो विंडो फंक्शन. नंतर येतो तुमचं डेटाबेस डिझाईन, नॉर्मलायझेशन काय असतं, ER डायग्राम आणि डेटाबेस डिझाईन काय असते. पोस्टग्रेस्क्यूएल प्रोग्रामिंग म्हणजे की ॲक्च्युअल फंक्शन काय असतं, स्टोअर प्रोसिजर काय असतं तुमचं, ट्रिगर, ट्रान्झॅक्शन्स काय असतात. सिक्युरिटीमध्ये तुमचे अजून खूप सारे रोल्स येतात, बॅकअप स्टोअर कसं करतो आपण, युजर आणि रोल्स कसे करतो. ॲडव्हान्स पोस्टग्रेस्क्यूएलमध्ये जेसॉन आणि जेसॉन NB सोबत कसं काम करणार आहे आपण. नंतर पोस्टग्रेस्क्यूएल ॲरेज असतो, टेम्पररी टेबल अँड व्ह्यूज. आता तुम्ही बघशाल ना, असा सिलेबस तुम्हाला कुठंच मिळणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या. पण आपण सगळ्या गोष्टी एकदा शिकणार आहे. मी काय सांगितलं प्रत्येकाला, पायथॉन घेतले ना, पायथॉनचं तुम्ही पूर्ण पोस्टमॉर्टम करून टाका. सेम तुम्ही काय करा, याचं पण काय करा, पूर्णच्या पूर्ण गोष्टी तुम्ही शिकून घ्या. आणि त्याच्या बेसिसवर काही प्रोजेक्ट बनवणार, जसं की स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम. आणि आतापर्यंत जेवढं शिकलो त्याच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी आपण जसं मेन्शन केलेलं आहे तसं आपण त्यावर इम्प्लिमेंट करत चालणार आहे. आणि अजून काही बोनस सेशन असतील की जसं की मला वाटलं की कन्स्ट्रेंटवर रिव्हिजन घ्यायची, किंवा CSE फाईल बरोबर आपण कसं करतो, इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला कसे करायचे. जसे 16 मॉड्यूल आहे आपले. जवळपास याला लेक्चर जर तुम्ही बघितले तर 40 लेक्चर आपले हे लागणार आहे. आणि आज आपण कितव्या लेक्चर आहे, 9व्या लेक्चरला आहे. तुम्ही म्हणशाल आता, नंतर म्हणशाल सर SQL एवढं कोणी शिकवतं का. जे शिकवत नाही मला त्यांची शिकाय नाही, पण आपण शिकवणार, बरोबर आहे. आपल्याला इंडस्ट्री रेडी माणूस बनायचं, तर सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे. वरवर शिकून काहीच उपयोग नाही.
ऑनलाईन आजच्या टायमिंगला तरी वरवर शिकवणार नाही. आता बेसिक बेसिक करून गेले तुम्ही, बेसिक बेसिक सांगता आलं याला काहीच व्हॅल्यू नाही. तुम्हाला सब क्वेरीज माहित पाहिजे, नॉर्मलायझेशन माहित पाहिजे, कशा वेळेने करतो, नंतर ते पुढच्या गोष्टी ऍडव्हान्स एसक्यूएल मध्ये शिकवलं ते तुम्हाला माहित पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा वेळेने शिक्षण ना तेव्हा तुम्हाला कंपनी कुठं राईट वेने कन्सिडर करेल. आता तुम्ही हे झाल्यानंतर आपण पायथॉन फुल स्टॅकचीच सिरीज आहे, नंतर AIMLचं पण डेटा फेज कंटिन्यू होऊन जाईल, हे सेपरेट होतील याच्यानंतर. तर याच्यानंतर HTML असेल ते तुम्हाला डेपमध्येच मिळेल, CSS असेल ते तुम्हाला डेप मिळेल. आता HTML CSS जावास्क्रिप्ट ॲज इट इज तुम्हाला AIMLच्या प्रोजेक्टमध्ये पण गरज पडणार आहे त्याची. तर तिथं पण तुमचा असा पार्ट आहे की तो पोर्शन तिथं पण येणार आहे, तर तिथं पण तुम्हाला सांगणार आहे की कशा वेळेने यूज करायचं. त्याच्यानंतर React.js आहे ते तुमचं पायथन फुल स्टॅक मध्ये यूज होणार आहे. नंतर आपण फ्लास्क घेणार आहे, तुमचं फ्लास्क सेम AIML मध्ये पण यूज होतंय. आलं ना, मी दोन्ही सिलेबस अनालिसिस करून पायथन फुल स्टॅक असेल किंवा तुमचं AIML असेल, ऑलमोस्ट पायथन फुल स्टॅकचा पूर्ण पोर्शन जर त्यांनी डीप मध्ये AIML शिकलं ना त्याच्यामध्ये यूज होतो म्हणजे होतो. आलं ना, तुम्ही नंतर मग तुम्हाला AIML साठी काय शिकावं लागतं, ज्यांनी पायथन फुल स्टॅक केलेले त्यांना शिकावं लागतं काय काय शिकावं लागतं, तो पुढे जाऊन शिकतो. आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं मशीन लर्निंग, डीप लर्निंग, पुढच्या सगळ्या गोष्टी रॅग वगैरे. नंतर अजून आपल्या इथं जनरेटिव्ह आहे, अजेंटिक आहे, या गोष्टी त्याला नंतर शिकावं लागतं. पण याचा बेस हा स्ट्रॉंग आहे पायथन फुल स्टॅक, त्याच्यानंतर तो पुढे AIML मध्ये जाऊ शकतो. ही गोष्ट जेव्हा मी अनालिसिस केली तेव्हा म्हणलो अरे हा प्रश्नच नाही पडला पाहिजे की मी पायथन फुल स्टॅक डायरेक्ट मला AIML ला एंट्री भेटेल का. नाही मिळत आहे ना तुला AIML ला एंट्री, तू फुल स्टॅक बेसिसवर एंट्री मिळव, ठीक आहे. पण असा गप नको बसू, AIML ला लगेच नाही मिळणार तुम्हाला. मग तू फुल स्टॅक पायथन फुल स्टॅक करून मग तू डायरेक्ट इकडे जम्प मारू शकतो. पुढं AIML मशीन लर्निंग मध्ये तू लर्निंग चालू ठेवली तर. असा मेन अप्रोच तुमच्यामध्ये जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत काहीच गोष्ट होत नाही. हीच तर मुलांना कळत नाही. त्यांना असं काय वाटतं की अरे हा की असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. तर असं पूर्ण सिलेबस आपला SQL चा होणार आहे, त्याच्यामुळे थोडा पेशन्स ठेवा. असं होऊ शकतं की मी जानेवारी एंडिंग पर्यंत AIML ची डेट ठेवलेली, तिथपर्यंत सिलेबस नाही झाला समजा तर काहीच प्रॉब्लेम नाही, आपण डीप मध्ये शिकतोय. मशीन लर्निंग मला 3 महिने लागू शकतात, डीप लर्निंग मला 4 महिने लागू शकतात, त्याच्यानंतर अजून पुढच्या गोष्टी GenAI कव्हर करायला मला अजून 2 महिने लागू शकतात. पण आपण जे पण घेऊ ते डेप मध्येच घेऊ, ठीक आहे. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की कशा पद्धतीने आपला हा SQL चा सिलेबस या पूर्ण सिरीज मध्ये कव्हर होणार आहे. ठीक.